हो, दोनच दिवसापूर्वी मी रिचार्ज केलेला होता 80 दिवसाचा. पण आता माझा निर्णय बदललेला आहे. मी कार्ड बदलतोय. प्रॉब्लेम असा आहे की आम्ही कोल्हापूरकरांनी जो हत्ती पाळलेला होता 40 वर्षापासून, हॅलो, तो हत्ती कायद्याला वाटेल तसं वाकवून आमच्यावर अन्याय करून इथल्या जनतेच्या भावनेचा विचार न करता सत्तेचा वापर करून प्रशासनावर दबाव टाकून आणि जवळजवळ 150 पोरांच्यावर इतर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. अशी दडपशाही करून तो हत्ती गेला. जाताना हत्ती रडत गेला. आणि त्यामुळं आम्ही ठरवलेलं आहे की ज्या पैशाच्या बळावर ही रिलायन्स इंडस्ट्री लोकांच्यावर ही दादागिरी करते, त्यांचा सेवा आपण घ्यायचं नाहीत असा एक सामूहिक निर्णय या परिसरामध्ये झालेला आहे. आणि मग लोकांच्या भावनेचा आदर म्हणून मग मीही निर्णय घेतला की आपलं कार्ड बदलायचं आहे आपल्याला आता. कारण काय, मी 2च दिवसापूर्वी रिचार्ज केला होता, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे 78 दिवसाचा माझा प्लॅन वाया गेला. पण काय, शेवटी जनभावनेसमोर पर्याय नाही आणि आम्ही सगळ्यांनी सामूहिक निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं की लोकशाही मार्गाने आम्ही निर्णय घेतला की आम्हाला नाही तुमच्यावर व्यवसाय करायचा, तुमची सेवा घ्यायची नाही. आणि मला वाटतं की संविधानानं तेवढा अधिकार आम्हाला दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. असं आमचं म्हणणं आहे. अजून काय बोलायचं का? ठीक. हो, आणि आमचं म्हणणं असं आहे की ठीक आहे, प्राणीमात्रावर दया केली पाहिजे. म्हणजे 40 वर्ष जी हत्तीनं आमच्याकडं राहिली, कधीही वन खात्यानं कधी हरकत घेतली नाही. पेटानं आमच्यावर खोटे आरोप केले की साखळदंडानं बांधलेला आहे. कधीही साखळदंडानं मुक्तपणे हत्ती संचार करत होता, कुणाच्याही शेतामध्ये जात होता. कुठल्याही शेतकऱ्यानं कधी हरकत घेतली नाही किंवा शेतकऱ्याचं नुकसानही त्या हत्तीनं केलेलं नाही. पण आमची माधुरी जेव्हा गेली 4 तास तिच्या विदाईची मिरवणूक चालू होती, लहान मुलाने केळी दिली खायची, फळं दिलं खायची, पण त्या दिवशी 4 तासामध्ये एक सुद्धा फळ तिनं स्वीकारलं नाही. हत्ती हा अतिशय संवेदनशील प्राणी असतो. सोंडेत घेऊन सोंडेनं तपासल्याशिवाय कुठलीही वस्तू तो खात नाही.